दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समिती 3 महिन्यात 1,72,800 क्विंटल सोयाबीनची खरेदी। अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे। याचे नेमके कारण जिल्ह्यातील व इतर जिल्ह्यातील बाजार समितीपैकी दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकाला क्विंटल मागे 50 ते 100 रुपये जास्त भाव मिळतो। त्यामुळेच शेतकरी हे दर्यापूर बाजार समितीमध्ये आपला शेतमाल विक्रीसाठी आणतात। 2024 मध्ये ऑक्टोबर ते डिसेंबर या 3 महिन्यात दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत तब्बल 1,72,813 क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या शेतीमालाला इतर बाजार समितीपैकी योग्य भाव मिळत असल्याने या बाजार समिती अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यातील शेतमाल विक्रीसाठी येत आहे। बळीराजा हा राब कष्ट करून मेहनत घेतो, त्यामुळे बळीराजाच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करीत असल्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील गावंडे यांनी बोलताना सांगितले आहे। दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गेल्या 3 महिन्यात म्हणजेच ऑक्टोबर ते डिसेंबर याच्यामध्ये 1,72,813 क्विंटलची आतापर्यंत सोयाबीनची खरेदी झाली। त्याचं कारण असं की इथं भाव आणि माप सर्व व्यवस्थित असल्या कारणाने जवळपास 50-100 रुपये भाव पण दर्यापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जास्त राहतो। त्या कारणाने इथं आजूबाजूचा माल येतो। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका।